नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राची 2013ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत। ज्यांना टीईटी पेपर 1 पास व्हायचे आहे त्यांनी तर हा व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे, कारण आज आपण प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण तर बघणारच आहोत, परंतु त्यात आलेले प्रश्न कुठून विचारले गेले ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। टीईटी पेपर 1 व टीईटी पेपर 2 या दोन्ही पेपरसाठी महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ ठरणार आहे। तरीही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग अधिक वेळ न घेता सुरू करूया। साधारणतः प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 90 या दरम्यान बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचे 30 प्रश्न विचारले जातात। चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या रिकामी जागा यांनी केली। आपले पर्याय आहेत वॉटसन, थॉर्नडाईक, विल्यम वुंट आणि मॅकडुगल। विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्यांनी मानसशास्त्राच्या व्याख्या केलेल्या आहेत, परंतु मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या वॉटसन यांनी केली। तर विद्यार्थी मित्रांनो, मॅकडुगल यांनी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे। तसेच विल्यम वुंट यांनी 1879 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली होती। एडवर्ड थॉर्नडाईक यांनी अध्ययनविषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळवला। त्यांनी ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात आपली पहिली उपपत्ती मांडली आहे। तसेच थॉर्नडाईक यांनी अध्ययनविषयक 3 नियमसुद्धा सांगितलेले आहेत। तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला डी.एडच्या प्रथम वर्षाच्या मानसशास्त्राच्या पुस्तकात पहिल्या प्रकरणामध्ये मिळून जाईल। प्रश्न पुढचा बघूया। एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल यांच्या अंदाजासाठी रिकामी जागा पद्धती अत्यंत उपयुक्त असते। पर्याय आहेत आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण, प्रायोगिक, जीवन वृत्तांत। आपलं उत्तर आहे सर्वेक्षण। मित्रांनो, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र हे डी.एडच्या प्रथम वर्षातील पुस्तकामध्ये आपणास या प्रश्नाचे सुद्धा उत्तर मिळून जाईल। येथे सर्वेक्षण पद्धतीची माहिती दिलेली आहे। या पुस्तकाचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्ही या पेपरमधील सगळे प्रश्न सोडवू शकता। विद्यार्थी मित्रांनो, निरीक्षण पद्धतीमध्ये आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण ह्या 2 पद्धती आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस आत्मनिरीक्षण किंवा अंतर्निरीक्षण असे म्हटले जाते। बालकांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक पद्धती ही खूप शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते। जीवन वृत्तांत पद्धतीबद्दल सांगायचे झाल्यास काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तिसमूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धती म्हणजे जीवन वृत्तांत पद्धती होय। पुढचा प्रश्न बघूया। कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे रिकामी जागाचे उदाहरण आहे। पर्याय आहेत समावेश, मनाचा कल, तिसरा पर्याय आहे इंद्रियभ्रम आणि चौथा पर्याय आहे चित्तभ्रम। आपलं उत्तर आहे इंद्रियभ्रम। तर मित्रांनो, तुम्ही याच पुस्तकामध्ये बघू शकता पान क्रमांक 54 मध्ये अवबोधातील दोष। तर अवबोधामध्ये इंद्रियभ्रम, चित्तभ्रम हे दोष आढळून येतात। तर इंद्रियभ्रम म्हणजे काय, तर उद्दीपक अस्पष्ट असला की पार्श्वभूमी बदललेली असली तर ज्ञानेंद्रियांकडे चुकीचा अर्थ लावला जातो, त्यास इंद्रियभ्रम असे म्हटले जाते। त्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत। तर या प्रश्नपत्रिकेत दिलेलं उदाहरण आहे कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरलं जातो। तर हे कशाचं उदाहरण आहे, इंद्रियभ्रमाचे उदाहरण आहे। त्याचप्रमाणे बाकीचे उदाहरणं सुद्धा बघून घेऊया। यावर सुद्धा येणाऱ्या टीईटी पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। रस्त्यावर पडलेले दुधाच्या बाटलीचे बूच उन्हात चकाकते, आपल्याला ते रुपयाच्या नाण्यासारखे वाटते, ते आपण उचलतो। हे सुद्धा इंद्रियभ्रमाचेच उदाहरण आहे। पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी पट्टी वाकडी आहे असे वाटते। तसेच चौथं उदाहरण आहे शेजारच्या रुळावरून चालणाऱ्या आगगाडीकडे पाहून आपली गाडी सुरू झाली आहे असा आपणास भास होतो। हे सुद्धा इंद्रियभ्रमाचेच उदाहरण आहे।
तसेच तुम्हाला इथे काही आकृती दिलेल्या आहेत. आकृती क्रमांक 1 व आकृती क्रमांक 2 यामध्ये बाणांच्या दिशा बदललेल्या दिसतात. त्यामुळे आपल्याला अ पेक्षा ब हा रेषाखंड मोठा वाटतो. व आकृती 2 मध्ये समांतर रेषा य व र असमांतर वाटतात. चित्तभ्रम म्हणजे काय यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. उद्दीपक समोर नसताना आपणास जे भास होतात किंवा उद्दीपक नसल्यामुळे संवेदना निर्माण होत नाही, तर मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतो. उदाहरणार्थ, काही वेळा मृत झालेली व्यक्ती आपणास हाक मारित आहे असा आपणास भास होतो. चित्तभ्रम हे काय असतात? व्यक्तिगत असतात. चित्तभ्रमात काय नसते? वास्तविकता नसते. चित्तभ्रम हे काल्पनिक असतात. प्रश्न बघूया. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती रिकामी जागा यांनी मांडली. जेरोम ब्रुनर, डेव्हिड आसुबेल, डॉक्टर ब्लूम, अल्बर्ट बांदुरा. जेरोम ब्रुनर, डेव्हिड आसुबेल, डॉक्टर ब्लूम, अल्बर्ट बांदुरा. तर आपलं उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती मांडली आहे. मित्रांनो, पान क्रमांक 43 वर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर बघू शकता. बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. तसेच आपल्या मानसशास्त्राच्या नोट्समध्ये सुद्धा याविषयी माहिती देण्यात आली आहे. अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेल्या सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्तीत निरीक्षण आणि अनुकरण यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. अल्बर्ट बांदुरा यांनी या उपपत्तीत प्रतिकात्मकता आणि स्वयंनियंत्रण यावर भर दिलेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, जेरोम ब्रुनर यांनी अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती मांडली. ज्ञानात्मक अध्ययन व विकासात्मक मानसशास्त्र म्हणून जेरोम ब्रुनर प्रसिद्ध आहेत. तर डेव्हिड आसुबेल यांची अध्ययन व अनुदेशन उपपत्ती आहे. त्यांनी पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवण्यावर या उपपत्तीमध्ये भर दिलेला दिसतो. त्यांनी अनेक अध्यापनविषयक प्रतिमाने विकसित केली. त्यातील अग्रज संघटक प्रतिमान हे आसुबेल यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनावर आधारित आहे. तर डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 65. प्रश्न आहे, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता रिकामी जागा होय. पर्याय आहेत अल्बर्ट बांदुरा, B.F. स्किनर, डॉक्टर ब्लूम आणि थॉर्नडाईक. उत्तर आहे B.F. स्किनर. पहिल्याच प्रकरणामध्ये B.F. स्किनर यांविषयी माहिती देण्यात आली आहे. स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली. यामध्ये त्यांनी उंदीर व कबुतरावर प्रयोग केलेला आहे. उंदर व कबुतरावर जो प्रयोग केला त्यावेळेस त्यांनी जी पेटी वापरली त्याला स्किनर बॉक्स म्हणून ओळखले जाते. आधीच आपण बघितलं की सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली. डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती प्रसिद्ध आहे. थॉर्नडाईक यांनी एडवर्ड थॉर्नडाईक अमेरिकन सायकोलॉजिस्टनी अध्ययनविषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळवला. याविषयी आपण आधीच माहिती घेतलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना रिकामी जागा प्रकारच्या असतात. पर्याय आहेत अनुकरणात्मक, सृजनात्मक, व्यावहारिक आणि पुनरुत्पादित. तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2. तर पान क्रमांक 59 वर आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल. सर्जनशीलतेवर अवलंबून असलेली कल्पना ती सर्जनात्मक कल्पना. कवी, नाटककार, कादंबरीकार, शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार यांच्या कलाकृतीच्या निर्मितीतून नवनवीन कल्पना साकार होतात. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपणास याच पुस्तकातून मिळून जाईल. रचनात्मक कल्पनेचाच एक उपप्रकार म्हणजेच अनुकरणात्मक कल्पना होय. तर व्यावहारिक कल्पनेचे उदाहरणे पुस्तकामध्ये दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, जसे की गुरुत्वाकर्षण, गतिविषयक नियम ही व्यावहारिक कल्पनेचे उदाहरणे आहेत. आणि पुनरुत्पादित कल्पनेमध्ये आपला शाळेचा पहिला दिवस जसा आपल्याला आठवतो ते उदाहरण म्हणजे पुनरुत्पादित कल्पनेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया.
अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती रिकामी जागा या मानसशास्त्रज्ञाने मांडली? पर्याय आहेत कुर्ट लेविन, स्किनर, अल्बर्ट बांदुरा, कोहलर. आपलं उत्तर आहे कुर्ट लेविन. कुर्ट लेविन यांनी अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती मांडली. तर स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली. तर कोहलर हे जर्मन मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी समिष्टीवादी विचारसरणी मांडली व त्यांनी सुलतान नावाच्या चिंपांझीवर प्रयोग केलेला आहे. मित्रांनो, कुर्ट लेविन यांनी जी अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती मांडली त्यामध्ये त्यांनी व्यक्तिमत्व व प्रेरणेवर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व व प्रेरणेवर भर दिलेला दिसतो. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा अभ्यास या अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्तीमध्ये सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती यांनी मांडली? पर्याय आहे जड, थॉर्नडाईक, डिसे, बॅगले. उत्तर आहे जड. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे रिकामी जागा यांचे मत आहे. असुबेल, लेविन, प्यावलाव, कोहलर. आपलं उत्तर आहे कोहलर. आताच आपण बघितलं की कोहलर हा जर्मन मानसशास्त्रज्ञ असून तो समिष्टीवादी विचारसरणीचा आहे. त्याने सुलतान नावाच्या चिंपांझीवर प्रयोग केला होता. तर प्यावलाव यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहेत. हे एक रशियन मानसशास्त्रज्ञ होते. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्हाला पहिल्या प्रकरणामध्ये मिळून जाईल. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे होय. पर्याय आहेत विस्मरण, स्मरण, अवधान, कल्पना. आपलं उत्तर आहे अवधान. अवधान हे अध्ययनावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. अवधानाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात: अनैच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान. मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जे अनुभव येतात या अनुभवांची नोंद ज्या आपल्या मनपटलावर होत असते व हे अनुभव आपण पुन्हा पुन्हा अनुभवतो त्या स्मरण असे म्हणतात. स्मरण ही अतिशय गुंतागुंतीची अशी प्रक्रिया आहे. तर विस्मरण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 71. प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे रिकामी जागा यांनी म्हटले? तर याचे पर्याय आहेत जुश्री, कोंबस, नीग, लिंडस्ले. आपलं उत्तर आहे जुश्री. लिंडस्ले यांनी केलेल्या प्रेरणेची व्याख्या या पुस्तकामध्ये आपणास दिसून येईल. लिंडस्ले यांनी प्रेरणेची व्याख्या केली आहे: साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय. विद्यार्थी मित्रांनो, ही व्याख्या दाखवण्याचं कारण म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर मात्र जुश्री असे आहे. 72 नंबरचा प्रश्न बघा. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. हे रिकामी जागा या संक्रमणाचे उदाहरण आहे. पर्याय आहे धनसंक्रमण, ऋणसंक्रमण, शून्य संक्रमण आणि यापैकी नाही. आपलं उत्तर आहे धनसंक्रमण. मित्रांनो, मुख्यतः अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार पडतात: धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. धन संक्रमण कशाला म्हणतात? तर एकाच परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या पद्धतीत करावयाच्या अध्ययनावर जर अनुकूल परिणाम होत असेल तर त्यास धनसंक्रमण असे म्हणतात. तर ऋणसंक्रमण म्हणजे एखादी जर आपण गोष्ट शिकत असू तर त्या गोष्टीमध्ये पहिल्या ज्ञानाचा जर अडथळा निर्माण होत असेल तर त्यास ऋणसंक्रमण म्हणतात. व शून्य संक्रमण म्हणजे एखादी गोष्ट शिकत असताना पूर्वज्ञानाचा किंवा पूर्वकौशल्याचा कुठलाही साधक बाधक असा कुठलाही परिणाम शिकत असलेल्या कौशल्यावर पडत नसेल तर त्यास शून्य संक्रमण असे म्हणतात. या प्रश्नाचे उत्तरसुद्धा तुम्हाला अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र या पुस्तकामध्ये पान नंबर 92 मिळून जाईल. या प्रश्न क्रमांक 73. विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या कालावधीला रिकामी जागा असे म्हणतात. पर्याय आहे शैशवावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था आणि पौगंडावस्था. आपलं उत्तर आहे किशोरावस्था. आपण जो मानसशास्त्राच्या नोटचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये
हा चार्ट तुम्हाला दिलेला आहे. तर येथे उत्तर बाल्यावस्था म्हणजेच त्यामध्ये किशोरावस्था 6 ते 12 वर्ष असते, पूर्व किशोरावस्था 6 ते 9 वर्ष असते. खूप महत्त्वपूर्ण अशा नोट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या. तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा. प्रश्न क्रमांक 74 बघूया. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रिकामी जागा यांनी म्हटले. स्टाउट, रॉस, एबिंगहॉस, मन. तर आपलं उत्तर आहे रॉस. चित्रकार चित्र रेखाटण्यास इतका रंगून जातो की त्याला स्थळाकाळाचे भान राहत नाही. हे रिकामी जागा अवधानाचे उदाहरण आहे. पर्याय आहेत अभ्यस्त, ऐच्छिक, अनैच्छिक आणि वरीलपैकी कोणतेही नाही. आपलं उत्तर आहे अभ्यस्त. तर विद्यार्थी मित्रांनो, अवधानाचे 3 प्रकार आहे. अभ्यस्त अवधान, ऐच्छिक अवधान आणि अनैच्छिक अवधान. तर तुम्ही येथे ते बघू शकता. अनैच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान. एखाद्या विषयात जर गोडी किंवा आवड निर्माण झाल्यानंतर त्या विषयाकडे आपोआप आपले लक्ष जाते. त्या विषयाकडे लक्ष देण्याची सूचना द्यावी लागत नाही. मन त्या विषयात रंगून जाते, गळून जाते, रमते. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका मशगूल होऊन जातो की त्याला स्थळाकाळाचे भान राहत नाही. संशोधक, कलावंत, छंदिष्ट यांचे अवधान या प्रकारचे असते. तर अनैच्छिक अवधानाची सुद्धा माहिती घेऊया. अनैच्छिक अवधान म्हणजे पूर्वक किंवा हेतुपूर्वक नसते. आपलं अचानक तिकडे लक्ष गेलेलं असते. जसं की ढगांचा गडगडाट झाला तर आपण त्याकडे ढगांच्या गडगडाकडे आपलं आपोआपच लक्ष जात असते. ऐच्छिक अवधान म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपण स्वतः एखाद्या हेतूने शिकत असतो. जसे की आपण अभ्यासाकडे प्रयत्नपूर्वक अवधान देतो. हे ऐच्छिक अवधानाचे उदाहरण आहे. 76 बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूंमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला रिकामी जागा म्हणतात. पर्याय आहेत अवबोध, प्रतिमा, संवेदना, कल्पना. आपलं उत्तर आहे संवेदना. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 77. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे रिकामी जागा यांनी म्हटले आहे. पर्याय आहे स्टर्न, मॅकडुगल, गेट्स, विल्यम जेम्स. आपलं उत्तर आहे स्टर्न. तर मित्रांनो, बुद्धिमत्तेच्या आपल्या पुस्तकामध्ये अनेक व्याख्या दिलेल्या आहेत. त्यासुद्धा आपण येथे बघून घेऊ. त्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपल्याला याच पुस्तकात मिळून जाईल. येथे आपणास टर्मन यांनी केलेली व्याख्या दिसत आहे. टर्मन म्हणतात अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. अशी एक बुद्धीची व्याख्या त्यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे स्टर्न यांनी म्हटलं आहे. बघा येथे स्टर्ननी केलेली व्याख्यासुद्धा आपणास दिसून जाईल. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे स्टर्न यांनी म्हटले आहे. तर एबिंगहॉस हे सुद्धा बुद्धीची व्याख्या करतात. तुटक किंवा अलग असलेल्या भागांना एकत्र करून संयोजन करण्याची क्षमता म्हणजेच काय, तर बुद्धी होय. मॅकडुगलने केलेली व्याख्या बघा. पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या त्यांनी केली. बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन असे गेट्स यांनी म्हटले आहे. तर थॉर्नडाईक यांच्या मते बुद्धीला उंची, रुंदी आणि वेग असतो. अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही हे एकदा वाचून जाणे गरजेचे ठरेल. पुढचा प्रश्न बघूया. साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय आहेत भावना, दुसरा पर्याय आहे धारणा, तिसरा पर्याय आहे प्रेरणा आणि चौथा पर्याय आहे बुद्धिमत्ता. आपलं उत्तर आहे प्रेरणा. पुढील प्रश्न बघूया. अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? प्रवर्तन, बक्षीस, शिक्षा, साहित्य. तर विद्यार्थी मित्रांनो, अध्ययन हे अध्ययनांगी होण्यासाठी प्रवर्तन हे आवश्यक आहे. इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा रिकामी जागा यांनी सुरू केली. आपले पर्याय आहेत अनुताई वाघ, दुसरा पर्याय आहे सावित्रीबाई फुले,
तिसरा पर्याय आहे रमाबाई रानडे आणि चौथा पर्याय आहे गिजूभाई बधेका. आपलं उत्तर आहे गिजूभाई बधेका. गिजूभाई बधेका यांनी बालमंदिर नावाची शिशुशाळा सुरू केली होती. तर अनुताई वाघ ह्या अंगणवाडी संकल्पनेच्या उद्गात्या आहेत. तसेच त्यांनी ग्राम बाल शिक्षा केंद्र स्थापन केले होते. सावित्रीबाई फुले ह्या भारतीयातील पहिल्या महिला शिक्षिका व समाजसुधारक आहेत. रमाबाई रानडे ह्या पहिल्या महिला हक्क कार्यकर्त्यांपैकी एक असून त्यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केली होती. त्यांनी आपली सेवा सदन ही संस्था पुणे येथे स्थापन केली होती. पुढचा प्रश्न बघा. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक रिकामी जागा हे आहेत. हर्बर्ट शेलन व जॉन डुई. दुसरा आहे फॅनी शॅफेल व जॉर्ज शॅफेल. तिसरा आहे मार्शा विल व ब्रूस जॉयस. आणि चौथा आहे जॉर्ज ब्राऊन व विल्यम शू. आपलं उत्तर आहे मार्शा विल व ब्रूस जॉईस. पुढचा प्रश्न बघा. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? मूर्ताकडून अमूर्ताकडे, सुगमाकडून संकीर्णाकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे. उत्तर आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. याचाच अर्थ काय? ज्ञाताकडून अज्ञाता म्हणजे काय? ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे काय? तर जे गोष्टी विद्यार्थ्यांना माहिती आहे त्याविषयी आधी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले व ज्या गोष्टी माहिती नाहीत त्याविषयी माहिती देणे म्हणजेच काय? तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? पर्याय आहे 100% निकाल, सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे. तिसरा आहे परिणामकारक अध्ययन. चौथा आहे विद्यार्थ्यांचे यश. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण लॉजिकद्वारे सुद्धा सोडवू शकतो. याचं उत्तर आहे परिणामकारक अध्ययन. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 86. क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? पहिला पर्याय आहे स्वाभाविकीकरण, अचूकता, संधिकरण, अनुकरण, क्रियाकौशल्य. दुसरा पर्याय आहे अनुकरण, स्वाभाविकीकरण, क्रियाकौशल्य, अचूकता व संधिकरण. तिसरा पर्याय आहे अनुकरण, क्रियाकौशल्य, संधिकरण, अचूकता व स्वाभाविकीकरण. व शेवटचा पर्याय आहे अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकीकरण. तर चौथ्या नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. एखाद्या गोष्टीचं अनुकरण केल्यानंतर त्यामध्ये कौशल्य प्राप्त करून ती क्रिया वारंवार करून त्यात अचूकता निर्माण करणे व त्याचे संधिकरण होऊन ती गोष्ट स्वाभाविकरित्या काही दिवसांनी आपल्या हातून घडून येते. म्हणून हा चौथा पर्याय बरोबर आहे. खाली काही वर्तन बदल दिले आहेत. त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा. पहिला आहे शारदा सुंदर भरतकाम करते. दुसरा आहे राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे. तिसरा आहे विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो. चौथा आहे सुनीताला शंख शिंपले जमवण्याचा छंद आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे. मित्रांनो, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र या पुस्तकाच्या नोट्स आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तुम्ही जर त्या अजूनही बघितल्या नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही त्या बघू शकता. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते सांगा. बौद्धिकदृष्ट्या मागासलेली, उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली, अध्ययन अक्षमता असलेली आणि अध्ययन क्षमता असलेली. तर अध्ययन क्षमता असणारी विद्यार्थी मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. 89 नंबरचा प्रश्न बघा.
अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? बौद्धिक व भावनिक, शारीरिक व मानसिक, फक्त बौद्धिक, फक्त सामाजिक? तर शारीरिक तसेच मानसिक अशा दोन्ही प्रकारे अध्ययनाची क्रियाशीलता असते. अध्यापनशास्त्र म्हणजे काय? पद्धती व प्रतिमान. अध्यापनामध्ये पद्धती व प्रतिमान यांचा सुद्धा समावेश होतो. तसेच तत्त्वे व नियम आणि अध्यापन सूत्रे यांचा सुद्धा समावेश होतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राच्या 30 प्रश्नांचे सखोल विश्लेषण केले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. धन्यवाद.